तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्प्युटरबद्दल माहिती। जर तुम्ही MSCIT बद्दल विचार करत असाल तर तुम्हाला MSCITच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील। इथे 200 पेक्षा अधिक स्किल MSCIT मध्ये तुम्हाला शिकता येतात। आता MSCIT मध्ये सिलेबस वाइज न जाता तुम्हाला इथं वेबसाईटवर म्हणजेच MKCLच्या वेबसाईटवर तुम्हाला इथे दिसेल कम्प्युटर आणि स्मार्टफोन स्किल। त्याच प्रकारचे जर तुम्ही खाली गेलात तर स्मार्ट टायपिंग स्किल, त्यानंतर 21st सेंचुरी डेली लाईफ स्किल, असे तुम्हाला इथे वेगवेगळे स्किल इथे पाहायला मिळतील। आता हे स्किल जर तुम्हाला एक एक शिकायचं असेल MSCIT मध्ये तर तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त वेळ जातो। आता तेच आपण आपल्या चॅनलवर एक एक स्किल मी तुम्हाला इथे शिकवणार आहे, सांगणार आहे त्याबद्दलची माहिती। आपण शॉर्ट मध्ये सर्व स्किल इथे पाहणार आहोत। एका व्हिडिओमध्ये जेवढं पॉसिबल असेल तेवढंच आपण या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहोत। बाकी जे पॉसिबल नसेल तर ते मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथे सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता हे व्हॉट इज बूटिंग, इथून याची सुरुवात होत आहे। तर आपण दुसऱ्या स्क्रीनवर जाऊन हे एक एक टॉपिक बद्दल थोडी माहिती पाहूया, जेणेकरून तुम्हाला कम्प्युटर बद्दल तसेच डेली लाईफ स्किल म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे पण स्किलचा वापर केला जाऊ शकतो असे स्किल तुम्हाला तिथे माहित पडतील। तर मी माझ्या दुसऱ्या स्क्रीनवर जातो। तर इथे आल्यानंतर मी माझी PPT स्टार्ट करतो। ही PPT एवढी पण चांगली नाही आहे, माझ्याकडे वेळ नव्हता, तर तुम्ही इथे सांभाळून घेऊ शकता। तर आपण सुरुवात करूया व्हॉट इज बूटिंग पासून। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, माहिती दिलेली आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच पुढचे जे व्हिडिओ असतील कम्प्युटर रिलेटेड ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर आपण सुरुवात करूया व्हॉट इज बूटिंग पासून। तर बूटिंग म्हणजे काय असतं? तर सर्वात जर तुम्ही कम्प्युटर शिकायला सुरुवात केली असेल तर सर्वात अगोदर बूटिंग हा एक कन्सेप्ट, अशी एक टर्म म्हणजे असा एक शब्द तुम्हाला माहित पडेल। तर बूटिंग म्हणजे काय? तर बूटिंग इज द प्रोसेस ऑफ स्टार्टिंग कम्प्युटर विच इन्व्हॉल्व्स इनिशियलाइजिंग द हार्डवेअर, लोडिंग द ऑपरेटिंग सिस्टम अँड गेटिंग द कम्प्युटर रेडी फॉर यूज। याचा अर्थ काय होतो? तर बूटिंग ही एक प्रोसेस आहे कम्प्युटरमध्ये, जे प्रोसेसमध्ये तुम्ही कम्प्युटर हार्डवेअर जे आहे म्हणजे कम्प्युटर चालू करता, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम जे असतं OS आपण ज्याला बोलतो ते लोड होतं आणि कम्प्युटर वापरण्यासाठी रेडी होतो। ह्याच प्रोसेसला, ह्याच प्रक्रियेला तुम्ही बूटिंग बोलू शकता। इन शॉर्ट जर सांगायचं झालं सोप्या शब्दांमध्ये तर तुम्ही कम्प्युटर चालू करता ह्याच प्रोसेसला तुम्ही बूटिंग बोलू शकता। तर अशा प्रकारचं बूटिंगचा इथं अर्थ होतो। यापुढे जर तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड कोणीही विचारलं की बूटिंग म्हणजे काय असतं, तर कम्प्युटर चालू करण्याच्या प्रक्रियेला आणि चालू केल्यानंतर त्यामध्ये OS लोड होणे आणि कम्प्युटर वापरणे योग्य तयार होणे, रेडी होणे, या प्रोसेसला बूटिंग असं बोलतात। ओके, तर आपण आता पुढचं पाहूया। पुढचं म्हणजे व्हॉट इज डेटा। आता डेटा हा वर्ड खूप कॉमन आहे, तुम्ही फोन यूज करता, तुम्ही सर्व काही यूज करता, तर त्यामध्ये डेटा असं खूप वेळा तुम्ही शब्द ऐकला असेल। परंतु टेक्निकल लँग्वेजमध्ये म्हणजे ॲक्च्युअल यूजमध्ये डेटा हा वर्ड काय आहे ते आपण पाहूया। डेटा इज अ कलेक्शन ऑफ फॅक्ट्स, नंबर्स, words, observations or other useful information that can be processed for reasoning, discussion or calculation। याचा अर्थ काय होतो? डेटा हे एक फॅक्ट आहे। डेटामध्ये नंबर असू शकतात, शब्द असू शकतात, काही निरीक्षणं असू शकतात आणि असं माहिती जी तुम्ही पुढे प्रोसेसिंगसाठी यूज करू शकता, काही इन्साइट बनवण्यासाठी यूज करू शकता। म्हणजेच जर तुम्ही आता पाहिलं असेल दैनंदिन जीवनामध्ये खूप सारा डेटा सध्या बनत आहे। म्हणजेच साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही गुगल पे वापरता, गुगल पे वरून एका ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्ही एखाद्या मित्राला पैसे पाठवता, तर पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला काय दिसतं की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत आणि समोरच्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट झालेले आहेत। परंतु याच्या मागे खूप मोठा डेटा बनलेला असतो। म्हणजेच डेटाचा अर्थ काय की तुमचे पैसे किती वाजता इथून डेबिट झाले म्हणजे तुमच्या अकाउंटमधून गेले, हा एक नंबर आला, म्हणजे किती वाजता गेले हा एक डेटा झाला। त्यानंतर कसा गेला तो, तिथे काही टोकन जनरेट झाले, सिक्युरिटी जनरेट झालं, इनक्रिप्टेड, डिक्रिप्टेड, ह्या सर्व गोष्टी बॅकएंडला तयार होत असतात सॉफ्टवेअरमध्ये। तो जो डेटा आहे किती वाजता झालं, तो कसा केला, कशासाठी केला, कधी केला, केव्हा केला, ह्या सर्व गोष्टी ज्या नोट करून ठेवल्या जातात, ज्या सांभाळून ठेवल्या जातात, कारण जर पुढे काही जर झालं तर तुम्ही मागची इन्फॉर्मेशन काढू शकता, त्यासाठी एक माहिती सांभाळून ठेवली जाते, त्याच गोष्टीला तुम्ही डेटा बोलू शकता। अशा प्रकारचा तो डेटा असतो। आपण आता पुढची माहिती पाहूया, ते म्हणजे व्हॉट इज सॉफ्टवेअर।
आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही एक कन्सेप्ट तुम्ही ऐकलेली असेल, परंतु ॲक्च्युअल सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं हे आपण इथे पाहूया. आता त्याची डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या जर पाहायला झालं तर अशी आहे, सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दॅट टेल्स अ डिव्हाइस व्हॉट टू डू, हाऊ टू डू अँड व्हेन टू डू. ओके, म्हणजे सॉफ्टवेअर हा एक असं गोष्ट आहे, म्हणजे अशा तिथे इन्स्ट्रक्शन आहेत, म्हणजे कोडिंग लँग्वेजमध्ये अशा इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात, कोड लिहिलेला असतो असा की तो त्या एखाद्या डिव्हाइसला म्हणजे एखाद्या वस्तूला सांगतो की काय करायचं आहे, केव्हा करायचं आहे आणि कसं करायचं आहे. याविषयीची माहिती त्या इन्स्ट्रक्शनमधून म्हणजेच त्या कोडिंग लँग्वेजमधून एखाद्या डिव्हाइसला सांगितली जाते. म्हणजे ती एक मशीन बनवली जाते कोडिंग लँग्वेजचा वापरून आणि त्यालाच आपण सॉफ्टवेअर बोलू शकतो. सोपं साधं तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये जे व्हॉट्सअप वापरता ते एक सॉफ्टवेअर आहे, तुम्ही फेसबुक वापरता तेही एक सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही त्या व्हॉट्सअपच्या आयकनवर त्या सिम्बलवर तुम्ही क्लिक करता तर व्हॉट्सअप ओपन होतं. आता तुम्ही तेव्हा क्लिक करता तेव्हा तुमच्या फोनमध्ये जे पण बॅकएंडला म्हणजे मागे सॉफ्टवेअर रन होत असतं, पळत असतं, ते सॉफ्टवेअरला समजतं की कोणीतरी इथे क्लिक करायचं आहे म्हणून मला ओपन व्हायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्ही काय करता की तुमच्या मित्राला मेसेज टाईप करता आणि सेंड करता. आता तिथं त्या मशीनला समजते की आता मेसेज टाईप केलेला आहे, सेंडवर क्लिक झालेला आहे, तर मला हा मेसेज समोरच्या व्यक्तीला पाठवायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टींसाठी प्री डिफाईन्ड अगोदरच एक कोड लिहून ठेवलेला आहे आणि तो तसंच काम करतो जसं तुम्ही तिथे इन्स्ट्रक्शन देता. तर अशा प्रकारे ते सॉफ्टवेअर काम करतं. म्हणजेच काय करायचं आहे, केव्हा करायचं आहे आणि कसं करायचं आहे ही गोष्ट एखाद्या डिव्हाइसला सांगून ठेवली जाते आणि ते डिव्हाइस त्या प्रकारे काम करतं. त्याच डिव्हाइसला ह्या सर्व सिस्टीमला म्हणजे ह्या सर्व प्रक्रियेला तुम्ही एक सॉफ्टवेअर बोलू शकता. तर अशा प्रकारचं ते सॉफ्टवेअर असतं. तर पुढचं जर पाहायला गेलो तर गुगल प्रोजेक्ट लून हा एक गुगलचा प्रोजेक्ट आहे. गुगल ही एक खूप मोठी कंपनी आहे, म्हणजे जगातली सर्वात मोठी कंपनी पण आपण बोलू शकतो. परंतु तिथे खूप सारे प्रोजेक्ट चालले जातात, त्यामधलाच गुगल प्रोजेक्ट लून हा एक प्रोजेक्ट आहे. गुगलने हा चालू केलेला आहे आणि गुगल ह्या प्रोजेक्ट मार्फत म्हणजेच ही संकल्पना जी गुगलची आहे त्यामार्फत काय सांगू इच्छित आहे तेच इथे ह्या प्रोजेक्ट लूनमध्ये आहे. प्रोजेक्ट लून असा आहे की म्हणजे जे रिमोट एरियाज आहेत, आता रिमोट एरियाज म्हणजे काय, तर रिमोट एरियाज म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे असं ठिकाण जिथं जायला रस्ता नाही, खूप सुविधा नाही आहेत, अजूनपर्यंत मोबाईल फोन्स पोहोचलेले नाहीत, जिथं रेंज नाही मोबाईलला, ह्या अशा ठिकाणला आपण रिमोट एरिया असं बोलतो. आता गुगलचं ह्या संकल्पनेमधून काय त्यांना साध्य करायचं आहे, तर गुगलला असं एक म्हणजे अशी एक वस्तू किंवा असं एक सिस्टम बनवायचं आहे ज्याचा वापर करून रिमोट एरियामधले लोक म्हणजे खूप जंगल दर्यामध्ये राहणारे लोक सुद्धा इंटरनेटचा वापर करू शकतात. अशा प्रकारचा गुगलचा तो प्लॅन आहे, त्यालाच गुगल प्रोजेक्ट लून असं बोललं जातं. आता तेच इथं माहिती दिलेली आहे ती कशा प्रकारे ते करणार आहेत. हाय अल्टिट्यूड बलून्स ते सोडणार आहेत आणि त्यामार्फत ते शक्य करून दाखवणार आहेत असं त्यांचं ते म्हणणं आहे. तर असाच हा गुगल प्रोजेक्ट लून आहे. तर पुढे आपण पाहायला गेलो तर व्हॉट इज हार्डवेअर. तर हार्डवेअरबद्दल तुम्हाला माहिती सांगायला झालं तर आपण अगोदर काय पाहिलं होतं, एक सॉफ्टवेअर नावाची कन्सेप्ट थोड्या वेळापूर्वी पाहिली होती. तर त्याचीच ही एक कन्सेप्ट आहे व्हॉट इज हार्डवेअर. ओके, यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर. तर आपण आता वळूया पुन्हा व्हॉट इज हार्डवेअर करे. तर हार्डवेअर म्हणजे काय, तर एक फिजिकल कंपोनंट ऑफ द कम्प्युटर सिस्टीम दॅट यू कॅन सी अँड टच. आता सॉफ्टवेअर हे काय असतं की एक कोडिंग लँग्वेज आहे, ती आपण पाहू शकतो पण असं फील नाही करू शकत, टच नाही करू शकत, फिजिकली ते नसतं. ते एका कम्प्युटरच्या आतमध्ये लँग्वेज असते, एखाद्या डिव्हाइसमध्ये लोड केलेलं असतं. तर ते सॉफ्टवेअर झालं. आता हार्डवेअर काय आहे की तुम्ही डोळ्याने पाहू शकता, त्याला टच करू शकता, फील करू शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता, त्याला हात सुद्धा लावू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही काय बोलू शकता, हार्डवेअर बोलू शकता. अशा प्रकारचं ते हार्डवेअर असतं. म्हणजेच तुम्ही तुमचा लॅपटॉप कम्प्युटर पाहिला असेल तर कम्प्युटर जो बाहेरून दिसतो डब्बा म्हणजे तुम्हाला CPU दिसतो, मॉनिटर दिसतो, माऊस दिसतो, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचा हार्डवेअर पार्ट झाला. म्हणजे बाहेरून जे तुम्ही CPUचा जो डब्बा दिसतो तो तुम्ही हार्डवेअर बोलू शकता कम्प्युटरचं. तर अशा प्रकारचं ते हार्डवेअर असतं. तुमचा मोबाईल जो बाहेरून दिसतो तो मोबाईलचा हार्डवेअर आहे. मोबाईल हा तुमचा आयताकृती दिसतो तो एक हार्डवेअर आहे. तर अशा प्रकारचं ते हार्डवेअर असतं.
ओके, तर पुढचा आपण टॉपिक पाहूया ते म्हणजे गुगल ग्लास. आता गुगल ग्लास काय होतं, तर गुगल ग्लास अजून एक गुगलची संकल्पना होती जी गुगलने 2014 मध्ये सुरू केली होती. म्हणजेच 2014 मध्ये गुगल एक चष्मा घेऊन आलं, आपण असं बोलू शकतो. एक ग्लास म्हणजे एक चष्मा घेऊन आलं, ज्या चष्म्यामध्ये तुम्ही डायरेक्ट चष्मा घालून तुम्ही कम्प्युटरसारखी आपल्या घरामध्ये टीव्ही कशी दिसते त्या प्रकारचं सर्व काही व्हिज्युअली तुम्ही पाहू शकत होतात. अशा प्रकारचा तो एक चष्मा होता, त्याला गुगल ग्लास असं बोललं जातं. परंतु आता इथे एक कॉन्ट्रोवर्सी झाली, म्हणजे इथे थोडंसं हा प्लॅन गुगलचा फसला. म्हणजेच 2014 मध्ये जेव्हा गुगलने हे गुगल ग्लास लॉन्च केले, तिथे सिक्युरिटी पुन्हा ते लोकांना त्यापासून धोका आहे असं दिसून आलं. त्यामुळे गुगलने काय केलं, 2015 मध्ये गुगल ग्लास हे प्रोडक्ट पुन्हा मार्केटमधून काढून टाकलं, म्हणजे ते विकायचं बंद केलं. परंतु गुगल पुन्हा 2019 मध्ये गुगल ग्लास कन्सेप्ट घेऊन आलं आणि पुन्हा तेच झालं. 2-3 वर्ष गुगल ग्लासची कन्सेप्ट चालली, एवढी जास्त लोकांना ती पसंत आली नाही. त्यामुळे पुन्हा 2023 मध्ये गुगल ग्लास ही कन्सेप्ट पुन्हा गुगलने मागे घेतली. ती पुन्हा प्रोडक्शन बंद केलं आणि मार्केटमधून ती पुन्हा मागे घेतली. तर अशा प्रकारचं ते गुगल ग्लास असं होतं. आता इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की गुगल ही एक कंपनी आहे, बरोबर. आता कसं असतं की मार्केटमध्ये एक कंपनी असते खूप मोठी, तिच्या खाली अजून छोटे छोटे कंपनी असतात. तर तसंच ते आहे. अल्फाबेट नावाची ही कंपनी आहे, तिचीच जी सब कंपनी आहे म्हणजे खालची सबसिडियरी कंपनी आहे ती आहे गुगल. ओके, जसं फेसबुकचं झालं तर फेसबुक ही एक कंपनी आहे, तिची पॅरेंट कंपनी म्हणजे सर्वात तिच्यावरची कंपनी जी आहे ती आहे मेटा. मेटा हे एक मोठं कंपनी आहे, त्या मेटाच्या खाली फेसबुक आहे. त्यानंतर मेटाच्या खालीच तुम्ही पाहू शकता इंस्टाग्राम आहे. मेटाचंच अजून एक कंपनी आहे ती म्हणजे व्हॉट्सअप. तर अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर असतं, हायरार्की असते. तर आपण जर पुढे गेलो तर व्हेरियस टाइप्स ऑफ मायक्रो कम्प्युटर. तर ह्या जगामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे मायक्रो कम्प्युटर पाहायला मिळतील. आता त्यामध्येच तुमचं डेस्कटॉप झालं, लॅपटॉप झालं, टॅबलेट्स, एम्बेडेड सिस्टीम झाल्या, तुमचे IoT डिव्हाइस झाले, हे सर्व हे एक मायक्रो कम्प्युटर आहेत. ते स्वतः म्हणजे ते एक कम्प्युटरसारखं काम करतात. एक सुपर कम्प्युटर असतो, जी खूप मोठा कम्प्युटर असतो, तो खूप मोठे टास्क हँडल करतो. आपल्या घरामध्ये जे कम्प्युटर असतात ते छोटे मायक्रो कम्प्युटर झाले. लॅपटॉप हा एक मायक्रो कम्प्युटर झाला. तुमचा एक फोन आहे, मोबाईल फोन, तोही एक मायक्रो कम्प्युटर झाला. अशा प्रकारचे मायक्रो कम्प्युटर आपण असं बोलू शकतो. त्यानंतर स्मार्ट वॉच ही एक कन्सेप्ट आत्ता 5-6 वर्षापासून मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे. आता स्मार्ट वॉच काय आहे की तुम्ही अगोदर स्मार्टफोन यूज करत होतात. स्मार्टफोन यूज करत असताना तुम्ही म्हणजे खिशामध्ये स्मार्टफोन ठेवत होतात. म्हणजे घरामध्ये कुठे दूर असेल तर तुम्हाला वाजल्यानंतर तो आणायला जावं लागत होतं. परंतु स्मार्टफोनलाच एक वॉचमध्ये म्हणजे घड्याळामध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि त्याला स्मार्ट वॉच असं बोलण्यात आलं. ज्या सर्व गोष्टी तुम्ही फोनमध्ये करू शकत होतात त्याच तुम्ही आज त्या स्मार्ट वॉच म्हणजे घड्याळामध्ये सुद्धा करू शकतात. त्याच गोष्टीला स्मार्ट वॉच असं बोललं जातं. अशा प्रकारची ही कन्सेप्ट आहे. तर एवढेच टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजून पुढचे जे टॉपिक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.